30 दिवस रोज लिंबू पाणी प्यायल्यावर शरीरात काय बदल होतात? नमस्कार, मी डॉक्टर रुपाली लवटे. स्वागत आहे तुमच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. लिंबू पाणी हे आपल्या घरातील सर्वात सहज उपलब्ध आणि लोकप्रिय पेय आहे. उन्हाळा असो किंवा पावसाळा असो किंवा सकाळची सुरुवात असो, अनेक लोक रोज लिंबू पाणी पितात. काही जण ते वजन कमी करण्यासाठी पितात, काही शरीरातील घाण बाहेर पडते म्हणून पितात, तर काही लोक रोगप्रतिकारक शक्ती वाढते या विश्वासाने पितात. पण खरंच लिंबू पाणी इतकं चमत्कारिक आहे का? लिंबू पाणी पिण्याचे नेमके कोणते फायदे विज्ञान सांगतं, ते कोणत्या प्रमाणात प्यावं, कोणत्या लोकांनी ते टाळावं आणि रोज 30 दिवस लिंबू पाणी प्यायल्यावर शरीरात कोणते बदल जाणवू शकतात, या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची सोप्या भाषेत आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून उत्तरं जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. लिंबू मध्ये नेमकं काय असते? सर्वात आधी आपण समजून घेऊया लिंबू मध्ये असे कोणते पोषक घटक असतात ज्यामुळे ते आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात. लिंबू मध्ये सर्वात महत्त्वाचं पोषक तत्व म्हणजे व्हिटॅमिन सी. हे शरीरासाठी अत्यंत आवश्यक जीवनसत्व आहे. आपल्या शरीरात व्हिटॅमिन सी तयार होत नाही, त्यामुळे ते आहारातूनच घ्यावं लागतं. याशिवाय लिंबामध्ये सिट्रिक ऍसिड असतं. हे काही प्रकारच्या किडनी स्टोनचा धोका कमी करण्यास मदत करू शकतं आणि लिंबाला त्याची आंबट चव देतं. लिंबामध्ये पोटॅशियम देखील असतं, जे स्नायू, मज्जासंस्था आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी महत्त्वाचं खनिज आहे. तसंच फ्लॅवोनॉइड्स आणि अँटीऑक्सिडंट्स हे नैसर्गिक घटकही असतात. हे शरीरातील पेशींना फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून काही प्रमाणात संरक्षण देण्यास मदत करतात. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, लिंबामध्ये हे सर्व घटक असले तरी त्याचं प्रमाण फार जास्त नसतं. त्यामुळे फक्त लिंबू पाणी पिऊन शरीरातील सर्व व्हिटॅमिन सी किंवा इतर पोषक घटकांची गरज पूर्ण होईल असे नाही. त्यासाठी संतुलित आहार, फळं, भाज्या, डाळी आणि इतर पौष्टिक पदार्थही तितकेच महत्त्वाचे आहेत. आता प्रश्न येतो, लिंबू पाणी प्यायल्यावर आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर नेमका काय परिणाम होतो? लिंबू पाणी रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं का? अनेक लोकांचा असा समज असतो की रोज सकाळी लिंबू पाणी प्यायल्याने आजार कधीच होत नाहीत. पण यामध्ये किती तथ्य आहे ते समजून घेऊया. लिंबामध्ये असलेलं व्हिटॅमिन सी आपल्या रोगप्रतिकारक शक्तीच्या कार्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतं. हे शरीरातील पांढऱ्या रक्तपेशी योग्य प्रकारे काम करण्यास मदत करतं, जे आपल्या शरीराला जंतू, विषाणू आणि इतर संसर्गापासून संरक्षण देतात. याशिवाय व्हिटॅमिन सी हे एक प्रभावी अँटीऑक्सिडंट आहे, त्यामुळे शरीरातील पेशींचं नुकसान कमी होण्यास मदत होते. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, लिंबू पाणी हे औषध नाही. ते सर्दी, खोकला किंवा कोणताही संसर्ग पूर्णपणे रोखू शकत नाही. जर तुमची झोप अपुरी असेल, आहार संतुलित नसेल, ताण जास्त असेल किंवा इतर पोषक तत्वांची कमतरता असेल, तर फक्त लिंबू पाणी पिऊन रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होणार नाही. म्हणूनच लिंबू पाणी हा निरोगी जीवनशैलीचा एक छोटा भाग आहे. त्यासोबत संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि ताणतणावावर नियंत्रण हे तितकेच महत्त्वाचे आहे. लिंबू पाणी पचनासाठी खरंच फायदेशीर आहे का? अनेक लोक सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी पितात, कारण त्यांना वाटतं की त्यामुळे पोट साफ होतं, पचन सुधारतं, दिवसभर हलकं वाटतं. पण यामागचं विज्ञान माहिती आहे का? लिंबू पाणी हे प्रामुख्याने पाणी, लिंबाचा रस. त्यामुळे सर्वात मोठा फायदा म्हणजे शरीराला पुरेसं पाणी मिळतं, शरीर हायड्रेट राहतं, पचनक्रिया चांगली होते. लिंबामधील सिट्रिक ऍसिड काही लोकांमध्ये लाळ आणि पाचक रसांचा स्त्राव वाढवण्यास मदत करू शकतं. त्यामुळे अन्नाचं पचन काही प्रमाणात चांगलं होऊ शकतं. ज्यांना कमी पाणी पिण्याची सवय असते त्यांना लिंबाची चव आवडल्यामुळे ते जास्त पाणी पितात. याचाही पचनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला ऍसिडिटी, छातीत जळजळ, GERD किंवा पोटातील अल्सर असेल तर रिकाम्या पोटी लिंबू पाणी घेतल्याने काही वेळा त्रास वाढू शकतो. अशा व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच ते नियमित घ्यावे. लिंबू पाणी पिल्याने वजन कमी होतं का? हा कदाचित लिंबू पाणी बद्दलचा सर्वात मोठा गैरसमज आहे. अनेक लोकांना वाटतं की रोज लिंबू पाणी प्यायल्याने पोटावरील चरबी वितळते आणि वजन आपोआप कमी होतं. पण यामागे कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा नाही. खरं म्हणजे लिंबू पाणी चरबी जाळत नाही. शरीरातील चरबी कमी होण्यासाठी आपण जितक्या कॅलरीज खातो त्यापेक्षा जास्त कॅलरीज खर्च होणं आवश्यक असतं. यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मग लोकांना वजन कमी झाल्यासारखं का वाटतं? यामागे काही कारण असू शकतात. जर तुम्ही सकाळी साखरयुक्त चहा, कॉफी किंवा थंड पेयाऐवजी साधं लिंबू पाणी घेत असाल तर तुमच्या शरीरात कमी कॅलरीज जातात. तसंच लिंबू पाणी पिल्यामुळे
तसंच लिंबू पाणी पिल्यामुळे पोट काही वेळ भरल्यासारखं वाटू शकतं, त्यामुळे काही लोक कमी खातात आणि एकूण कॅलरीज प्रमाण कमी होतं. म्हणून वजन कमी होण्याचं श्रेय फक्त लिंबू पाणी याला नाही, तर संपूर्ण जीवनशैलीतील बदलांना जातं. आणखी एक चूक अनेक जण करतात, दिवसभर काहीही न खाता फक्त लिंबू पाणी पितात. असं केल्याने शरीराला आवश्यक प्रथिने, जीवनसत्व आणि इतर पोषक तत्व मिळत नाहीत. त्यामुळे अशक्तपणा, चक्कर येणे आणि स्नायूंची ताकद कमी होऊ शकते. लिंबू पाणी त्वचेसाठी फायदेशीर आहे का? अनेक ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल की लिंबू पाणी रोज प्यायल्याने चेहरा चमकतो, त्वचा गोरी होते किंवा सुरकुत्या कमी होतात. पण यामागचं सत्य काय आहे? लिंबामध्ये असलेलं व्हिटॅमिन सी आपल्या शरीरात कोलॅजेन तयार होण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतं. कोलॅजेन हे त्वचेला तजेलदार, लवचिक आणि निरोगी ठेवण्यास प्रोटीन आहे. तसंच लिंबू मधील अँटीऑक्सिडंट शरीरातील पेशींना फ्री रॅडिकल्समुळे होणारं नुकसान कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे त्वचेच्या आरोग्यास काही प्रमाणात फायदा होऊ शकतो. पण इथे एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या, फक्त लिंबू पाणी पिल्याने चेहरा गोरा होत नाही, पिंपल्स पूर्णपणे बरे होत नाहीत किंवा डाग नाहीसे होत नाहीत. यासाठी कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी फक्त लिंबू पाणी पुरेसं नाही. पुरेसे पाणी पिणे, संतुलित आहार, चांगली झोप, सूर्यप्रकाशापासून संरक्षण, योग्य स्किन केअर हे सगळं घटक तितकेच महत्वाचे आहेत. लिंबू पाणी आणि किडनी स्टोन. आता एक महत्वाचा प्रश्न, लिंबू पाणी प्यायल्याने किडनी स्टोन टाळता येतो का? याचं उत्तर आहे काही प्रमाणात होय, पण सर्व प्रकारच्या स्टोनसाठी नाही. लिंबामध्ये सिट्रेट नावाचा घटक असतो. हा घटक लघवीमध्ये कॅल्शियमशी संयोग होऊन कॅल्शियम ऑक्सलेट स्टोन तयार होण्याचा धोका काही प्रमाणात कमी करण्यास मदत करू शकतो. तसंच लिंबू पाणी पिल्यामुळे पाण्याचं सेवन वाढतं, त्यामुळे लघवीचं प्रमाण वाढतं आणि लघवी अधिक पातळ होते. हे देखील स्टोन तयार होण्याचा धोका कमी करण्यासाठी महत्वाचं मानलं जातं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला आधीपासून किडनी स्टोन असेल, वारंवार स्टोन होत असतील किंवा तीव्र वेदना, लघवीत रक्त किंवा ताप अशी लक्षणं असतील तर फक्त लिंबू पाणी पिऊन उपचार होणार नाहीत. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला आणि आवश्यक तपासण्या आणि योग्य उपचार घेणे गरजेचं आहे. लिंबू पाणी घेण्याची योग्य पद्धत. लिंबू पाणी फायदेशीर असले तरी योग्य पद्धतीने पिणे तितकेच महत्वाचे आहे. सर्वात आधी एक ग्लास साध्या पाण्यात अर्धा किंवा एक लिंबाचा रस पुरेसा असतो. त्यापेक्षा जास्त लिंबू घालण्याची गरज नाही. शक्यतो साखर टाळावी, कारण जास्त साखर घेतल्यास लिंबू पाण्याचं आरोग्यदायी मूल्य कमी होतं. चव हवी असेल तर थोडेसे जिरे पूड, पुदिन्याची पानं किंवा तुळशीची पानं घालू शकता. अनेक जण विचारतात की गरम पाण्यात लिंबू घालून प्यावं का? कोमट किंवा साध्या पाण्यात लिंबू पाणी घेणं दोन्ही चालू शकतं. गरम पाण्यामुळे चरबी वितळते किंवा वजन लवकर कमी होतं असा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. आणखी एक महत्वाची गोष्ट, लिंबू पाणी दिवसभर थोड्या प्रमाणात घेऊ शकतो. अति प्रमाणात पिणे टाळावे. लिंबू पाणी प्यायल्यानंतर साध्या पाण्याने तोंड धुणं किंवा स्ट्रॉचा वापर करणं दातांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. कोणत्या लोकांनी लिंबू पाणी पिताना काळजी घ्यावी. लिंबू पाणी हे बहुतेक निरोगी लोकांसाठी सुरक्षित पेय आहे, पण काही लोकांनी ते पिताना विशेष काळजी घ्यावी. सर्वप्रथम ज्यांना वारंवार ऍसिडिटी, छातीत जळजळ किंवा GERD चा त्रास असतो, त्यांच्यामध्ये लिंबातील आम्लामुळे काही वेळा लक्षणं वाढू शकतात. अशा व्यक्तींनी रिकाम्या पोटी लिंबू पाणी टाळावं. पोटातील अल्सर असलेल्या रुग्णांनीही लिंबू पाणी घेतल्यावर जळजळ किंवा वेदना वाढू शकतात, त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊनच ते नियमित घ्यावे. ज्यांचे दात संवेदनशील आहेत किंवा दातांचा इनेमल झिजलेला आहे त्यांनी वारंवार लिंबू पाणी टाळावे, कारण लिंबातील आम्लामुळे दातांच्या बाहेरील संरक्षक थराचं नुकसान होऊ शकतं. अशा वेळी स्ट्रॉचा वापर करा आणि लिंबू पाणी प्यायल्यानंतर साध्या पाण्याने तोंड धुवा. तसंच जर तुम्हाला लिंबू पाणी प्यायल्यानंतर वारंवार पोटदुखी, जळजळ, उलटी किंवा इतर त्रास होत असतील तर जबरदस्तीने पिण्याऐवजी कारण शोधून योग्य वैद्यकीय सल्ला घ्या. एकंदरीत पाहिलं तर लिंबू पाणी हे साधं, स्वस्त आणि आरोग्यदायी पेय आहे. ते शरीराला हायड्रेट ठेवण्यास, व्हिटॅमिन सी मिळवण्यास आणि काही परिस्थितीमध्ये आरोग्यास मदत करू शकतं. खरा फायदा मिळवायचा असेल तर संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि निरोगी जीवनशैली यासोबत लिंबू पाणी जरूर घ्यावे. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.